आपली चॅनल वर, जाहिरात आपली पेपर भर, व्हायरल आपण व्हॉट्सअप वर, फेमस आपण फेसबुक वर. रिक्वेस्टी 100 फोटो आपला एक नंबर. साऱ्या जगात आहे आपले लई फॅन्स, साऱ्या जगात आहे आपले लई फॅन्स. Happy birthday to you, Mama. धन्यवाद. या ठिकाणी एक कापूर मामांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये मगाशी सांगितलं की नवी आणि जुनी पिढी 1960 साली या ठिकाणी आपली जी ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे, अगदी तेव्हापासून या ब्राह्मणाला सुद्धा बैठक खाऊन घे तुझ्या हातात. एक पिढी जाणे एक पिढी येणे, म्हणजे कारभाराचा सुद्धा कारभार करत असताना जो भाग असतो, जुन्या पिढीने सुद्धा नव्या पिढीला सामावून घेण्याचं काम या ब्राह्मणामधील जी बैठक असते या बैठकीमध्ये झालेली आहे. आज ताग आहेत स्वर्गीय हौसेनजी हंडे साहेब असतील, स्वर्गीय LB आरटे मामा असतील, यांच्या काळापासून या ठिकाणी जी बैठक आहे ती बैठक आजही आहेत या ब्राह्मणामध्ये आहे. त्याचाच ही सरपंच तसेच श्रीकृष्ण दूध संस्थेचे माजी चेअरमन व संस्थापक सदस्य आज तागायत आहेत. त्यांचा या ठिकाणी एक वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय उत्सवामध्ये या ठिकाणी मामांचा वाढदिवस साजरा होतोय. केक कापून या ठिकाणी साजरा झालेला आहे. मामांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहे अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये. खऱ्या अर्थाने खरोखर मामांवर गावाचं प्रेम आहे आणि मामाचं सुद्धा गाव. उपस्थित सर्व ग्रामस्थ तसेच व्यासपीठावर आज खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आपल्या ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र आणि सर्वांचे लाडके श्रीयुत धंडीभाऊ रखमत चव्हाण तथा मामा यांच्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आज आपल्या या आश्रम शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. प्रथम मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानेन आणि आजच्या या श्री चव्हाण मामांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या ब्राह्मणवाडा गावाचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सुभाजी गायकर साहेब यांनी या ठिकाणी स्वीकारलं असे मी या ठिकाणी उपस्थितांच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो. शिवाजी हंडे यांनी या ठिकाणी जे काही अध्यक्षीय सूचना मांडलेली आहे, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी पूर्ण अनुमोदन देत आहे. अगदी आजचा जो खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा होतोय, एक आगळा वेगळा असा हा वाढदिवस, त्याचं आयोजन या ठिकाणी ज्या कमिटीने केलेले आहे, पुनश्च एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. खऱ्या अर्थाने श्रीयुत धंडीभाऊ रखमत चव्हाण तथा मामा यांचा जीवनपट जर पाहिला तर गेले वैयक्तिक माझे मी सांगतो आणि समाजाशी त्यांची असलेली नाळ त्या कारणाने हा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय. 22-30 वर्षे मामांशी माझा संपर्क आला 1996 साली आणि ब्राह्मणाचं सरपंच पद तसेच उपसरपंच पद आणि खऱ्या अर्थाने मामा जे परिचित झाले ते सहकार क्षेत्रातून श्रीकृष्ण दूध संस्था मर्यादित ब्राह्मणवाडा या संस्थेचे संस्थापक चेअरमन ही पायाभरणीपासून ज्यांनी या संस्थेसाठी आपलं योगदान दिलेलं आहे. आणि चव्हाण मामांचं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये परंतु समाजाची आवड असणारे कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असतानाही त्यांनी या गावासाठी अतिशय भरीव असं योगदान या चव्हाण मामांनी दिलेले आहे. आणि आज जो त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय, तर त्यांचा वाढदिवस साजरा होत असताना ही जी उपस्थिती जर पाहिली तर खरोखर चव्हाण मामावर अतिशय प्रेम करणारी ही मंडळी आज त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेली आहेत. तर प्रथम या ठिकाणी
आपण केक कापण्याचा कार्यक्रम प्रथम या ठिकाणी आपण केक कापण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर आलेले जे मान्यवर असतील त्यांचं या ठिकाणी आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त होईल अशी आपली कार्यक्रमाची रूपरेषा असेल. आणि या ठिकाणी मी जे आयोजक असतील या ठिकाणी चव्हाण मामांचं जीवनपट या ठिकाणी ज्याचा ज्याचा व्यक्ती सापेक्ष ज्याला त्याला भावलेला असेल, परंतु मला भावलेले मामा अतिशय प्रेमळ आणि थोडेसे स्पष्ट वक्ते, विनोदी शैलीतून पण झटका मारणारे असे मामा आज यांचा या ठिकाणी 65वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. तरी मी आमच्या अकोला तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने तसेच अकोला पोलीस स्टेशन PI व सर्व स्टाफच्या वतीने तसेच वैयक्तिक माझ्या हंडे परिवाराच्या वतीने मामांना दीर्घ आयुष्य लाभो अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी माझा 2 शब्द आज या आपल्या आश्रमशाळेमध्ये आपले गावचे माजी सरपंच तसेच अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक, श्रीकृष्ण दूध संस्थेचे गेली 10 वर्ष चेअरमन आणि स्थापनेपासून संचालक, तसेच ब्राह्मणवाडा विकास सोसायटीचे 15 वर्ष संचालक असे वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी काम करून गावाशी अतिशय हसत खेळत जीवन जगणारे चव्हाण मामा यांचा वाढदिवस हा अतिशय म्हणजे कोणाच्या मनी ध्यानी नसताना आपल्या गावचे व्यापारी सुनील शेठ गांधी यांनी एक बॅनर बनवला आणि त्या बॅनरच्या संकल्पनेतून रात्री सुभाष असेल आम्ही सगळेजण बसून या वाढदिवसाचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलं. तर मामांचा वाढदिवस करण्याला पहिल्यापासून नकार होता, परंतु आपण लहानपणापासून वाढदिवस साजरे करतो, परंतु या वयामध्ये सुद्धा वाढदिवस साजरे केल्यानंतर थोडं या व्यक्तिमत्वाला 60 वयाच्या 60 नंतर या वयामध्ये माणसाला थोडं समाधान मिळतं आणि आपल्याबद्दलची माहिती तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा मिळते आणि त्यांच्या प्रेरणेने काम करण्याची संधी सगळ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि म्हणून आज हा वाढदिवस आपण आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत. मामांच्या बाबतीमध्ये विस्तृत स्वरूपामध्ये आपल्या गावचे विद्यमान उपसरपंच सुभाष शेठ सर्व सांगणारच आहे, परंतु मामा हे असं व्यक्तिमत्व आहे की मामांबरोबर फिरण्याचा सगळ्यात जास्त योग मला आला. पाटील असेल, आम्ही सुभाष असेल, आम्ही सर्वजण या ठिकाणी मामांबरोबर बाहेर गेल्यानंतर सुद्धा मामांची गावामध्ये ज्या पद्धतीने मामांचं हसत खेळत जीवन जगणं आहे तशीच ओळखी, त्याचप्रमाणे मामांच्या बाबतीमध्ये प्रेम लोकांमध्ये बाहेर सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलं. मामांचा कोणतेही काम असलं मामांजवळ गेलं तर नाही शब्द हा त्यांच्या तोंडामध्ये कधीच नसतो. त्याचप्रमाणे मामांच्या बाबतीमध्ये अतिशय लहान असताना मामांचं त्या ठिकाणी पितृछत्र हरपलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मामांनी पेलवली आणि अतिशय लहान वयामध्ये मामांना त्यांचं शिक्षण सोडून या कुटुंबाचं त्या ठिकाणी कुटुंबाच्या बाबतीमध्ये सर्व जबाबदारीची भूमिका घ्यावी लागली आणि त्या 3 भाऊ 2 बहिणी असं मोठं कुटुंब त्या ठिकाणी मामाने चालवलं. लहानपणाचा काळ मामांचे मामा चैतन्यपूरचे आहे त्या ठिकाणी त्यांनी घालवला, परंतु त्यानंतर आपलं सगळं कुटुंब स्थिर स्थावर करण्याची जबाबदारी मामांवर पडली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी पार पाडून शिंदेवाडीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करून गावामध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आजही मार्गदर्शकाची भूमिका त्यांची आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे. हे सगळं करत असताना मामांच्या बाबतीमध्ये मामांचा एकही वाढदिवस कधी असा साजरा झाला नाही. मामांचाच नव्हे तर या ठिकाणी जे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे सगळे आहेत, वास्तविक पाहता 61वी असेल किंवा 51वी असेल अशा वेळेस त्यांचा वाढदिवस व्हायला लागत होता, परंतु आता या मामांच्या प्रेरणेमधून इथून पुढे हे वाढदिवस नक्कीच साजरे केले जातील. आणि मामांचं जीवनमान पाहिलं तर मामांचं वय जास्त नाही, परंतु ह्या जबाबदारीच्या ओझ्याखाली त्या ठिकाणी संपूर्ण त्यांचं आयुष्य गेलेले असते. या ठिकाणी आपल्याला त्यांचं वय दिसून येतं. तरी असो, मामांचं जे भावी जीवन आहे हे सुखाचं समाधानाचं जावं, त्यांना निरोगी आरोग्य लाभो अशी परमेश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि मामांना त्यांच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आजच्या चव्हाण मामांच्या वाढदिवसाच्या आयोजित कार्यक्रमानिमित्त आपल्या गावातून आलेले आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक बापू असतील, गाजरे मामा असतील,
आपल्या गावचे पोलीस पाटील शिवाजी हंडे असतील, त्याचप्रमाणे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबा सर्वच, आणि जाधव मामा असतील, बबन संतू मामा असतील, त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक लांडगे सर असतील, आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे मित्र भारत आरोटे सर असतील, पप्पू फलके, त्याचप्रमाणे चव्हाण सर, आणि आमचे मित्र दौलत असतील, कोते मॅडम असतील, दुसऱ्या मॅडमचं नाव मला माफ करा माहीत नाही, दावडे मॅडम, आणि सर्वच देठे सर आणि सर्व स्टाफ. सर्वप्रथम आपण सर्वांनी शाळेने, त्याचप्रमाणे भारत सर असतील आणि ज्यांनी ही प्रेरणा दिली ते आमचे मित्र सुनील शेठ असतील. त्या प्रेरणेतून सरांनी सांगितलं की त्यांनी एक बोर्ड छापून आम्हाला जी प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेतून खऱ्या अर्थाने हा वाढदिवस मामांचा आपण साजरा करत आहोत. सर्वप्रथम आपण सर्वांनी ही जे मामाची प्रेरणा घेऊन मामांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं, तर सर्वप्रथम मी माझ्या वतीने आणि सर्वांच्याच वतीने सर तुमचं आणि सर्व आपला स्टाफ असेल, त्याचप्रमाणे आपले सर्व विद्यार्थी असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने जर मामांचा जीवनपट आमचे पोलीस पाटील असतील, आरोटे सर असतील, तर सरांनीही सांगितलं आणि शिवाजींनीही सांगितलं की बऱ्यापैकी मामांची जी कारकीर्द आहे आपल्याला सांगण्याचा परिपूर्णतेने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण जाता जाता सरांनी सांगितलं का विस्तृत मी तुम्हाला सांगत. आता तसं मी सगळ्यांपेक्षा 2-2, 4-4 वर्षांनी मी लहान आहे. मी सरांपेक्षा 2-3 वर्षांनी लहान असेल आणि शिवाजीपेक्षा मी 5-7 वर्षांनी लहान असेल. तर मी सर्वांमध्ये लहान आहे, परंतु एक छोट्या गोष्टीत सांगतो की मामा खऱ्या अर्थाने गावचे मामा आहे. खऱ्या अर्थाने गावचे मामा आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की पूर्वी हा ब्राह्मणवाडा आपला ड्राय भाग होता आणि हा ड्राय भाग ह्या अतिशय कठीण भागामध्ये जुन्या पिढ्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. ग्रामीण भाग होता, दुर्दशा होती, दारिद्र्य होती आणि ह्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जे नाही ते कष्ट करायला लागत होते. आणि सरांनी सांगितलं की सुरुवातीचा कालखंड म्हणजे लहानपणाचा कालखंड मामाच्या गावाला मामांनी व्यतीत केलेला आहे. परंतु ज्यावेळेस कुटुंबाची जबाबदारी घेतली, त्यांनी सांगितलं त्यांना बहिणी किती होत्या, भावंड किती होते, मामांचं लग्न झालं, परंतु हे सर्व सुरू असताना बाकी सर्व कुटुंबाचा जबाबदारी ही मामांवर होती. आणि या सर्व कुटुंबाची जबाबदारी मामांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पेललेली आहे आणि आपलं एक चांगलं कुटुंब त्या गावामध्ये त्यांनी आदर्श कुटुंब म्हणून त्यांनी सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे. परंतु हे करत असताना मामांच्या कष्टाची सुद्धा सर्वांना ज्ञात आहे. मामा जरी गावचे सरपंच झाले असतील तरी मामांनी कष्टाची सुरुवात अगदी गावामध्ये अतिशय कष्टाचं काम मला वाटतं त्यावेळेस बाबा सुद्धा करीत असतील आणि मामांनी तर केलेलंच आहे, त्यात काही शंका नाही. अगदी दगडं फोडण्यापासून मामांनी काम केलेलं आहे. तर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ह्या गावामध्ये दगडफोडीपासून मामांनी कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे. आणि मामांनी हे सर्व आपल्या कुटुंबाची कष्ट करत असताना मामांना सामाजिक कार्याची खूप आवड होती आणि ह्या सामाजिक जीवनामध्ये मामांनी सुरुवात केली असतं तर माझे आदर्श, माझे गुरुवर्य माननीय रामदासजी फलके, स्वर्गवासी रामदासजी फलके यांच्या साथीने ह्या गावात सामाजिक क्षेत्रामध्ये प्रथमतः सामाजिकच म्हणायला लागेल. कारण त्या काळामध्ये आपलं सर्व आपले हंडेबाबा असतील, जे हंडेबाबा दिशा या गावची ठरवत होते त्या दिशेनेच संपूर्ण गाव चालत होतं. म्हणून खऱ्या अर्थाने सामाजिकतेमध्ये मामांनी जी सुरुवात केली ते आमचे आदर्शवत माजी सरपंच रामदासजी फलके यांच्या साथीत मामांनी सुरुवात केली. आणि त्या सुरुवातीनंतर मामांनी नंतर ठीक आहे मतभिन्नता कुठे असते आणि मतभिन्नता हो न हो हा भाग वेगळा असतो, परंतु मामांनी पुढील काळामध्ये मला वाटतं बाबांबरोबर काँग्रेसमध्ये राहून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून आणि आदर्श आपले सर्वांचे लाडके नेते गायकर साहेब असतील त्यांचे एक जवळचे व्यक्ती, आपल्या भागातील डावा हात उजवा हात आपण म्हणत असतो, एक अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मामांनी काम केलं आहे. आणि म्हणून त्यांच्या कामाचं फलित सुद्धा त्यांना सर्व पद्धतीने मिळालेलं आहे. आणि सर्वप्रथम ते ह्या गावामध्ये गावचे सर्वप्रथम माझ्या हिशोबाने गावाचे उपसरपंच झाले ते. आणि
सर्वांना सर्व क्षेत्रामध्ये बघा, प्रत्येक राजकारणात माणूस एखादा मोठा होत असतो तर सर्व विरोधाला सामोरं जाऊनच सर्व मिळवत असतो, परंतु कोणीही उपसरपंच होणे, सरपंच होणे किंवा क्षुल्लक ग्रामपंचायत सदस्य जरी कोणाचं व्हायचं असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये भरघोस काम करायला लागतं आणि ते भरघोस काम मामांनी आपल्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवलेलं आहे. आणि मामा तेवढ्यावरच थांबले नाही तर मला आठवतंय आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या थोडी सोसायटीची एक काळ होता की भरभराटीच्या काळानंतर थोडासा पडतीचा काळ सोसायटीमध्ये तयार झालेला होता आणि एक दुधाचा प्रश्न गावामध्ये तयार झालेला होता. आणि त्या काळामध्ये आमचे LB आरोटे असतील, आप्पा असतील, हरिभाऊ आप्पा असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मामांनी एक दुधाचा व्यवसाय वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि श्रीकृष्ण डेअरीची स्थापना केली. त्या स्थापनेमध्ये सुद्धा मामांचा एक मोलाचा हात आहे. आणि त्या काळामध्ये ठीक आहे, मामांनी कधी पदाचा हव्यास धरला नाही, मग सुरुवातीला चेअरमन कोणीही झालेला असन, परंतु सदासदांच्या हट्टापोटी मामाला मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेस संस्थेचं चेअरमन केलं आणि अविरतपर्यंत 10 ते 15 वर्ष मामांनी तिथंही कार्य केलं आणि कार्यसुद्धा एकदम निरपेक्षपणे आणि उत्तम काम मामांनी त्या संस्थेत केलं. आणि त्या संस्थेचं काम पाहून मला वाटतं आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री, त्याचप्रमाणे आपले सर्वांचे मार्गदर्शक गायकर साहेब, सीताराम पाटील गायकर साहेब यांनी त्यांच्या कामाची दखल घेतली आणि मामांना संघामध्ये अर्ज भरायला सांगितला. आणि मला वाटतं त्यावेळेस मामांची निवड संघामध्ये झाली आणि दूध संघाचे ते डायरेक्टर झाले. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने, मनमिळावू पद्धतीने विरोधक प्रत्येक ठिकाणी गेलं तर विरोध असतो, हे असतं ते असतं, परंतु संघामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने मला वाटतं त्या काळामध्ये चेअरमन पदावरून थोडीशी रस्सीखेच सुद्धा झाली होती, परंतु आपले पिचड साहेब असतील, गायकर साहेब असतील, त्या दोघांच्याही समोर जाऊन साहेब आम्ही तुमच्या दोघांचे आहेत, तुम्ही दोघं जो निर्णय मान्य करशाल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशा पद्धतीने मामाने तिथं सुद्धा आपल्या कामाचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आणि कोणालाही कधीही विरोध न करणारे मामा त्याही ठिकाणी त्यांचं एक चांगल्या पद्धतीचं नॉलेज असेल, सर्व गोष्टी संघाला दिल्या आणि एक चांगले व्यक्ती म्हणून तालुक्यात ते प्रख्यात झाले. आजही मामाला एक आदर्श व्यक्ती म्हणून तालुक्यात सुद्धा त्यांचा मान आहे. आणि मग विशिष्ट कमिट्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशिष्ट कमिट्या असतील, त्या कमिट्यांना सुद्धा मामाला घेतलं गेलं. आणि त्यानंतर एक 15 वर्ष झालेत का मामा आपल्या सोसायटीवर सुद्धा, आता सोसायटी आपली चांगली अवस्थेत आहे, त्या सोसायटी चांगली अवस्थेत असण्यासाठी आपले सर्व इथं डायरेक्टर मंडळी मला वाटतं गाजरे मामा आहेत, शिंदे मामा आहेत, चेअरमन बापू आहेत, त्याचप्रमाणे मामा आहे, बबन संतू आहेत, त्याचप्रमाणे आमचे जाधव मामा असतील, सर्वच मंडळी हे डायरेक्टर आहेत. या सर्वांनी चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे सोसायटी चालवली आहे. आणि त्या सोसायटीचे मला वाटतं 15 वर्ष मामांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि मला वाटतं वैचारिक मतभेद कुठेही असतात, मीही राजकीय बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही एकमेकाच्या विरोधात कामं केलेली आहे, परंतु विरोधात कामं करत असताना ह्या गावाला शिवाजींनी सांगितली तशी एक बैठक आहे, राजकारणापुरतं एखादं इलेक्शन झाल्यावर त्याच ठिकाणी सर्व सोडून दिलं जातं आणि गावाची एक बैठक आहे, ती बाबांनी घालून दिलेली परंपरा आहे. एका व्यासपीठावर येण्याची किंवा कोणाच्याही सुखदुःखात सामील होण्याची जी परंपरा आहे ती आज तागायत आम्ही मोडलेली नाही. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे माझं वैयक्तिक जर सांगायचं झालं सर, तर तुमच्या सगळ्यांच्या अगोदर तुम्ही सर्वात जास्त मामाबरोबर फिरलेले आहे, परंतु मी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य ज्यावेळेस झालतो त्यावेळेस मामाच्या नेतृत्वाखाली सुद्धा किंवा मामाच्या बरोबर फिरून सुद्धा मामाला माहिती आहे, मी 3 ते 4 वर्ष मामाच्या बरोबर राहून किंवा तालुक्यात जाऊन काय अडचणी असतील गावाच्या मामाच्या बरोबर जाऊन मामाचा हात डोक्यावर ठेवून आम्ही कामं केलेली आहेत. आणि मामाने देखील कुठल्याही संकोच न करता आमच्याबरोबर येऊन गावची कामं करण्यास प्राधान्य दिलेले आहे. म्हणून खऱ्या अर्थाने आपण म्हणत असतो की ज्या माणसाला कुणाचाही विरोध नाही, ठीक आहे, मतभिन्नता कुठेही असते, परंतु संपूर्ण गावचे ते खऱ्या अर्थाने मामा होण्याचे कारण तेच आहे की सगळ्यांबरोबर मनमिळावू पद्धतीने राहणे, कोणाचाही आकस कधी त्यांनी मनात ठेवला नाही, म्हणूनच ते खऱ्या अर्थाने तुमचे आमचे सर्वांचे मामा आहेत. अशा या मामांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, ग्रामपंचायत ब्राह्मणवाडाच्या वतीने, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ ब्राह्मणवाडाच्या वतीने, आपले सर्व लहान छोटे मोठे विद्यार्थी बसलेले आहेत, पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या वतीने मी त्यांना उदंड आयुष्याची मनोकामना देवाकडे करतो आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या गावचे विद्यमान उपसरपंच मान्य सुभाष गायकर व व्यासपीठावर सर्व मान्यवर,
यांच्या उपस्थितीमध्ये आज या आश्रमशाळेमध्ये माननीय गुरुभाऊ चव्हाण मामा यांचा 62वा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये होतोय, त्याबद्दल आपल्या सर्वांना या ठिकाणी आनंद होतोय. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या आश्रम सेवा मंडळ कोथरूड या संस्थेच्या वतीने तसेच आमच्या मातोश्री लक्ष्मीबाई संघारे प्राथमिक आश्रमशाळा या शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या वतीने मामांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना त्यांचं भावी आयुष्य त्यांना आरोग्यदायी जावो, त्यांच्या आपण सामाजिक सेवा करत जाईल, अजून पुढे घडेल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझी संपूर्ण